नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये फारच कमालीचा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इकडे मंजिरीचा असली चेहरा अथर्व समोर येतो. आता इकडे अथर्व डायरेक्ट मंजिरीच्या विरोधात फार मोठा असा निर्णय घेतो. आता इकडे शिवनाथ डायरेक्टच मंजिरीला कैद करतो. अथर्व मंजिरीला रंगेहात पकडतो. तर ते कशा प्रकारात होतं सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजचा व्हिडिओ फारच कमालीचा असणार आहे, अजिबात स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे अथर्व आणि मीरा दोघंही गावी जायला निघालेले असतात. तेवढ्यात आता मंजिरी मुद्दामच एकाला कॉल करून म्हणते, रस्त्यामध्ये अडथळे आणा, त्यांना अजिबातच गावी पाठवू देऊ नका. आता प्रेक्षकांनो, इकडे ही नीच मंजिरी डायरेक्टच आहे ना गावी जायला निघालेली राहते शिवनाथला मारण्याकरता. पण तो तिचा डाव काही देखील एक सक्सेस होत नाही, तो तिच्यावरच पलटतो. आता इकडे अथर्व पण रस्त्यामध्ये थांबतो. तेवढ्यात मीरा बोलते, काय झालं बरं, इथे का बरं थांबलात बरं तुम्ही? तेवढ्यात अथर्व बोलतो, इथे पुढे रस्ता बंद आहे बरं. तेवढ्यात मीरा बोलते, मला एक शॉर्टकट माहिती आहे, आपण ना त्या शॉर्टकट रस्त्याने जाऊया, तर आपण बाबांपुढे लवकर पोचू. आता प्रेक्षकांना इकडे अथर्व पण त्या शॉर्टकट दिशेने निघालेला असतो. आणि आता इकडे ही नीच मंजिरी स्वतःशीच बडबडत म्हणू लागत असते, शिवनाथ तू मागच्या वेळेस वाचला, ह्यावेळेस तू आता अजिबात वाचणार नाही. ह्यावेळेस मी तुझ्याबरोबर काय करते ना त्याचा तू स्वप्नात देखील काही देखील एक विचार करू शकत नाही. असं म्हणून प्रेक्षकांनो, आता इकडे ही नालायक ही नीच मंजिरी मुद्दामच शिवनाथला मारण्याकरता एक सापळं रचलेलं असतं तिने. आता प्रेक्षकांनो, इकडे ही मंजिरी डायरेक्ट शिवनाथ पुढे जाते. आता प्रेक्षकांनो, इकडे हा शिवनाथ डायरेक्टच मंजिरीला बोलतो, ए दृष्ट वाईट नालायक शक्ती, तूच तूच माझ्या बायकोचा खून केला, तूच माझ्या मुलीला कैद करून ठेवलं होतं, आता मी तुला अजिबात सोडणार नाही. आता प्रेक्षकांनो, शिवनाथ डायरेक्टच आहे ना मंजिरीवरती फार मोठा असा हल्ला करतो. तो मंजिरीला डायरेक्ट अशी कैद करून टाकतो. तेवढ्यात मंजिरी बोलते, सोड शिवनाथ, मला सोड, एकदाचं तू मला सोड, तुम्हाला सोडलं ना मी तुझ्याबरोबर काय करते त्याचा तू काही देखील एक विचार करू शकणार नाही. आता प्रेक्षकांनो, ही मंजिरी शिवनाथवर हल्ला करणारच त्याच्या आतच डायरेक्ट शिवनाथने मंजिरीला कैद करून टाकलेला असतो. आता इकडे मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. मंजिरी बोलते, आता तो यांनी मला कैद करून टाकलो, आता माझं काही देखील एक खरं नाही, आता यांनी मला कैद केलं आहे, मला काहीतरी करून ना ह्या कैदपासून ना सुटली पाहिजे. जर का मी इथून सुटली नाही तर अथर्व आणि मीरा येऊन जाईल आणि त्या दोघांना माझं सत्य कळून जाईल. अथर्वला जर का माझं सत्य कळलं तर माझं काही देखील एक खरं नाही. याच विचारामध्ये ती मंजिरी अशी पडलेली असते. तेवढ्या शिवनाथ पण बोलतो, आता थांब, थोड्याच वेळामध्ये माझी मुलगी येईल आणि तिच्यासमोर तुझं सत्य उघडकीस येईल. आता आता मी ना अंबिकाला सुद्धा बोलवतो. आता प्रेक्षकांनो, तिथे डायरेक्ट अथर्व आणि मीरा येते. अथर्व बघतो तर काय, अथर्वच्या पायाखालची जमीन एकदम सरकून जाते. अथर्वला 440 वॉटचा फार मोठासा झटका लागतो. अथर्व बोलतो, आई तू, हे सगळं काय होतंय बरं तुझ्याबरोबर? म्हणजे तू चॅटकी नाही, मीरा जे बोलत होती ते सगळं खरं होतं? तू इतकी हडळ आहेस, तू असे वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी मीराशी भांडलो, मीराच्या बाबांशी भांडलो, मी सगळ्या घराशी भांडलो, मला वाटलं तू एकदम चांगली असशील, पण तू अशी असशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तू फार चुकीचं वागली आहे बरं आई. आता प्रेक्षकांनो, मंजिरीला ज्या गोष्टीची शंका राहते तीच गोष्ट अशी घडलेली राहते. मंजिरी बोलते, अथर्व अथर्व तसं काही देखील एक नाहीये, या मीराच्या बाबांकडे काहीतरी एक अघोरी शक्ती, त्यांनी मला कैद करून टाकलेलं आहे. त्यात अथर्व बोलतो, बस बस आई, तू आता एक शब्द पण तुझ्या तोंडातनं काढू नको, तुझं जे काय सगळं सत्य आहे ते सगळं सत्य मला कळालेलं आहे. तेव्हा आता मीरा पण अथर्वला बोलते, बघा मी तुम्हाला बोलत होते ना, ही वाईट शक्ती, दुष्ट शक्ती, इनीच माझ्या आईचा खून करून टाकलेला आहे आणि इनीच तुमच्या अंबिकाला पण मारून टाकलेलं आहे. त्यात अथर्व बोलतो, हो मीरा सॉरी, मला माफ कर. मीराचे बाबा सॉरी, मला माफ करा, माझ्याकडनं फार मोठी चुकी झाली, मी या बाईला ओळखण्यामध्ये फार मोठासा चुकलो. हे सगळं आता बाबांना कळल्यावरती काय होईल बरं? अथर्वला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात आता शिवनाथ पण बोलतो, या वाईट शक्तीला आता मी अजिबात सोडणार नाही, त्या शक्तीला मी डायरेक्ट असं कैद करून टाकेल. त्याच्याने मंजिरीला तर प्रचंड असा मोठा धक्का लागतो. मंजिरी बोलते, हे शिवनाथ सोड मला, सोड मला, इथे तुम्हाला कबर कैद करून टाकलेलं आहे बरं, सोड मला, एकदा तू सोड, मी तुमच्या तिघांबरोबर काय करते ना बघाच, मी तुम्हाला तिघांना मारून टाकेल. आता प्रेक्षकांना शिवनाथ बोलतो, गप, एकदम गप, एक शब्द पण तू तुझ्या तोंडातनं काढायचा नाही. आता प्रेक्षकांना इकडे अंबिकाला पण प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अंबिका बोलते, आई अचानक कुठे चालल्या गेल्या बरं, कुठे गेल्या असेल बरं आई? मीरा पण आपल्या बाबांकडे चालली गेली, एक काम करते, मी पण बाबांकडेच जाते. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे अंबिका पण डायरेक्ट शिवनाथ पुढे जाऊन उभी राहते. आता अंबिका ते सगळं बघते तर काय, अंबिकाला फार मोठा असा धक्का लागतो. त्यावर आता शिवनाथ बोलतो अंबिकाला, हे बघ अंबिका, ही वाईट शक्ती, हे बघ, या वाईट शक्तीनेच तुझ्या आईला मारून टाकलं होतं. तर आता प्रेक्षकांनो, मीरा पण बोलते, हो अंबिका ताई, आता तरी तुझे डोळे उघडले का? हे बघ, तुझ्या डोळ्याने हे सगळं काय घडत आहे बरं.
आता प्रेक्षकांनो इकडे अंबिकाला पण प्रचंड असा मोठासा धक्का लागतो. अंबिका बोलते, "काय? हे सगळं काय चाललं आहे बरं? मी बाबांवरती विश्वास तरी ठेवला. मला वाटलं होतं आई चांगल्या व्यक्ती असेल, पण या आई अशा वागतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी बाबांना नको नको ते बोलले, मी मीराला नको नको ते बोलले, पण आई तुम्ही चॅटकीन असाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ह्या बाईला तुम्ही ना कायमचं संपवून टाका बाबा. ह्या बाईला आहे ना तुम्ही डायरेक्ट कैद करून टाका." तेवढ्याच शिवनाथ पण बोलतो, "हो हो अंबिका, मी ह्या बाईला आहे ना डायरेक्ट तसा कैद करून टाकणार आहे." आता प्रेक्षकांनो अथर्वला प्रचंड असा मोठा धक्का लागतो. आता अथर्व पण डायरेक्ट घरी येऊन जातो. अथर्व डायरेक्टच आहे ना दादासाहेबांना पण घरी बोलवतो. आता अथर्व दादासाहेबांना काही देखील एक सांगत नाही. अथर्वच्या तोंडातनं काही देखील एक शब्द निघत नसता. तेव्हा दादासाहेब पण बोलतात, "अरे अथर्व, मी कंपनीच्या कामाने बाहेरगावी गेलो होतो. तू अचानकच मला का बरं बोलवलं बरं? तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय? मला नीटपणे सांग बरं, हे सगळं काय करत आहे बरं? अथर्व, हे सगळं काय चाललं आहे बरं? मला अर्जंटमध्ये का बरं बोलवलं बरं? आणि मंजिरी कुठे आहे बरं? मंजिरी अचानकच दिसत नाही मला घरामध्ये. कुठे गेली आहे बरं ती? तुम्ही तर डायरेक्टच गावी गेला होता ना. तुम्ही गावावरनं केव्हा आलात बरं? हे सगळं काय चाललंय मला काही देखील कळत नाहीये." तेव्हा आता मीरा बोलते, "हो बाबा, मी तुम्हाला सगळं जे घडलंय ते सगळं सविस्तरपणे सांगते." आता प्रेक्षकांना इकडे मीरा जे काय सगळं घडलेलं असतं ते सगळं सांगते. आता प्रेक्षकांना इकडे दादासाहेबांना त्यांच्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास पटत नसतो. दादासाहेब बोलताय, "हे सगळं काय बोलते बरं तू? हे सगळं खोटं आहे, असं अजिबात राहू शकत नाही. मंजिरी तशी अजिबात राहू शकत नाही. हे सगळं काय बोलतेस बरं मीरा? तू गावी गेली होती ना, तुझे बाबा वाईट आहे सगळं तुला कळालं ना?" तेव्हा अथर्व पण बोलतो, बाबा 2 मिनिटं गप्प बसा बरं तुम्ही. मीरा जे बोलते ते सगळं खरं आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे बरं. आपल्या आईला डायरेक्ट ते शिवनाथनी कैद करून टाकलेलं होतं बरं, आणि आपली आई दुसरी तिसरी कोण देखील नसून ते खाडळ आहे बरं." आता प्रेक्षकांना इकडे दादासाहेबांना प्रचंड असा मोठा धक्का लागतो. त्यांच्या हातातनं डायरेक्ट त्यांना पाण्याचा ग्लास असा खाली पडतो. दादासाहेबांना फार मोठा असा धक्का लागतो. तेव्हा प्रेक्षकांना तिकडे नर्मदा येते. नर्मदा ते सगळं त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. नर्मदा एकदम अशी घाबरून जाते. नर्मदा बोलते, "हे सगळं काय चाललं आहे बरं? ती नीच, ती दृष्टबाई होती ती." तेव्हा आता नर्मदा पण बोलते, "दादा, त्या दिवशी लाडूमध्ये ना त्याच बाईनी खिळे टाकले होते. मी अजिबातच खिळे टाकले नव्हते. ती बाई मला धमकी द्यायची. त्या बाईने मुद्दाम मला नाक घासायला लावलं होतं. तिथं जर का मी नाक घासलं नसतं ना, त्या बाईनी मला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. त्या बाईनी मला हे सगळं करायला लावलं होतं. ती बाई खूप वाईट आहे बरं. दादा, मी तुला किती दिवसापासून सांगत होते, त्या बाईवरती अजिबात तू विश्वास ठेवू नको. ती कशी बाई आहे बरं? उलटं तू मलाच नको नको ते बोलायचं. आता तर तुझे डोळे उघडले का?" तेव्हा आता मीरा बोलते, "आत्या, जरा 2 मिनिटं गप्प बसा. त्यांना फार मोठासा धक्का लागलेला आहे बरं. तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे. मला सगळं कळालेलं आहे बरं." आता प्रेक्षकांनो नर्मदा पण प्रचंड घाबरलेली असते. तिला पण खूप मोठासा धक्का लागलेला असतो. तेव्हा आता अंबिका मीराला बोलते. अंबिका म्हणते मीराला, "मीरा, खरंच तुम्हाला माफ कर. माझ्याकडनं फार मोठी अशी चुकी झाली आहे बरं." तेव्हा आता मीरा पण बोलते, "तू खूप मोठी चूक तर केलेलीच आहे. तू आपल्या बाबांवरती अजिबात विश्वास ठेवला नाही. तू त्यांनीच त्या नालायक एक दृष्ट शक्तीवरती विश्वास ठेवला. ती खूप वाईट बाई होती बरं. आता तरी तुझे डोळे उघडले का?" तेव्हा अंबिका बोलते, "आता मीरा, मला जे काय सगळं सत्य आहे ना, ते सगळं सत्य कळून चुकलेलं आहे. सॉरी मीरा, माझ्याकडनं फार मोठी अशी चुकी झाली." तेव्हाच मीरा बोलते, "तू माझी माफी अजिबातच मागू नको. आता काही देखील एक याच्यावरती होऊ शकत नाही. आता आपल्याला या सगळ्या घरच्यांना सावरलं पाहिजे. मला अथर्वला सावरलं पाहिजे. मला बाबांना सावरलं पाहिजे." असं सगळं आता ती मीरा बोलू लागत असते. आता प्रेक्षकांनो तेवढ्यात तिथे वेदा पण येते. वेदा बोलते, "आजी कुठे गेली आहे बरं अचानक?" आता प्रेक्षकांनो मीरा पण आहे ना वेदाला मुद्दामच खोटं सांगते. "आजी ना थोड्याशा बाहेरगावी गेल्या आहे बरं. त्यांचं काम होतं म्हणून त्या थोड्याशा बाहेर गेल्या आहे." आता प्रेक्षकांनो इकडे अनन्याला पण प्रचंड असं वाईट वाटत राहतं. आता अनन्या पण डायरेक्टच आहे ना मीरा पुढे जाते. अनन्या म्हणते मीराला, "मीरा, मला खरंच माफ कर. मी फार चुकले आहे बरं. मी अंधळा विश्वास ठेवला होता माझ्या आईवरती. ती फार वाईट आहे बरं. आता मला सगळं सत्य कळालं आहे बरं. मी तुझ्याबरोबर पण फार चुकीचं वागले. मला माफ कर बरं तू." तेव्हाच मीरा पण बोलते, "अगं, झालं गेलं ते सगळं विसरून जा. मी पण सगळं विसरून गेली आहे. माझी माफी अजिबात मागू नको तू पण. आता तरी तुला सगळं सत्य कळालेलं आहे का?" तेव्हा अनन्या बोलते, "हो, मला सगळं सत्य कळालेलं आहे. किती वाईट, किती नीच बाई होती ती. आपण आहे ना आपल्या अख्ख्या घरावरती गोमित्र शिंपडून घेऊ." आता इकडे नर्मदा पण प्रचंड अशी घाबरलेली राहते. आता मंजिरीचा असली चेहरा राहतो तो सगळ्या घरच्यांसमोर आलेला असतो. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही हे सगळे भाग बघायमध्ये उत्सुक आहात का? कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.